अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा सनातन धर्मातील अतिशय पवित्र आणि विशेष महिना मानला जातो. याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिक मास असेही म्हणतात. हा महिना साधारणपणे 2 वर्ष 8 महिने ते 3 वर्षांनी एकदा येतो. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर ऋतू आणि सूर्यवर्ष हे सूर्याच्या गतीवर चालतात. सनातन धर्मातील पंचांग अतिशय वैज्ञानिक पद्धतीने बनवले गेले आहे. हिंदू पंचांगात 2 प्रकारची गणना वापरली जाते, चंद्रावर आधारित चंद्रमान आणि सूर्यावर आधारित सौरमान. चंद्र पृथ्वीभोवती फिरून 1 महिना पूर्ण करतो, तर 12 चंद्र महिने मिळून सुमारे 354 दिवस होतात. तर सूर्यवर्ष 365 दिवसांचे असते. म्हणजेच 365 - 354 = 11 दिवसांचा फरक. हा फरक दरवर्षी वाढत जातो. जवळपास 32 महिने 16 दिवसांनी हा फरक 1 महिन्याने एवढा होतो. तेव्हा पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच अधिक मास मानला जातो. हिंदू महिन्यांचे नाव सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्यावर ठरते. जर एका चंद्रमासात सूर्याची रास बदलली नाही तर तो महिना अधिक मास ठरतो. उदाहरणार्थ, सूर्य जर पूर्ण महिनाभर एकाच राशीत राहिला आणि संक्रांत झाली नाही तर तो महिना अधिक मास मानला जातो. आता मलमास असे नाव का पडले? तर मल म्हणजे अशुद्ध किंवा टाकून दिलेले. पूर्वी या महिन्यात कोणताही मोठा सण, विवाह, गृहप्रवेश, मुंज इत्यादी शुभकार्य होत नसत. त्यामुळे इतर महिन्यांनी जणू हा महिना नाकारलाच होता. म्हणून याला मलमास असे नाव पडले. पुराणांनुसार या महिन्याला कोणीही देव स्वीकारत नव्हता. त्यामुळे हा महिना अत्यंत दुःखी झाला आणि भगवान विष्णूंना शरण गेला. भगवान विष्णू यांनी या महिन्याला आपले नाव दिले. विष्णूंचे एक नाव पुरुषोत्तम आहे, म्हणजेच सर्वश्रेष्ठ पुरुष. त्यांनी सांगितले, जो कोणी या महिन्यात भक्ती, जप, दान, व्रत, पारायण करेल त्याला अनेक पटीने पुण्य मिळेल. तेव्हापासून मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून पूजनीय झाला. तर आपण जाणून घेऊया अधिक मासाचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व. हा महिना मुख्यतः आत्मशुद्धी, भक्ती, साधना, जपतप, दान, प्रायश्चित्त, मनःशांती यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. सनातन धर्मात असे मानतात की या महिन्यात केलेले पुण्य अनेक पटींनी वाढते, पापक्षालन होते, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, मानसिक शांती वाढते आणि घरातील नकारात्मकता कमी होते. या महिन्यात काय करावे? तर भगवान विष्णूंची उपासना, विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीकृष्ण शरणम मम, विष्णू सहस्त्रनाम यांचा जप करावा. पारायण करावे, भगवद्गीता पठण, श्रीमद भागवतम, रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ वाचणे शुभ मानले जाते. या महिन्यात आपण दानधर्मसुद्धा करू शकतो. दानाला खूप महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, तूप, धान्य, फळे, गाईला चारा, गरजूंना मदत, उपवास आणि सात्विक आहार करू शकतो. कांदा लसूण टाळणे, मांसाहार टाळणे, मद्यपान टाळणे, सात्विक भोजन घेणे, दीपदान आणि पूजा करू शकतो. दररोज तुळशीपाशी दिवा लावणे, विष्णुपूजा, मंदिर दर्शन शुभ मानले जाते. आता या महिन्यात काय करू नये? तर परंपरेनुसार या महिन्यात शुभकार्य टाळावा. विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात, कारण हा महिना मुख्यतः भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक साधनेसाठी मानला जातो. आता हा खरंच महिना अशुभ असतो का? तर नाही. अधिक मास अशुभ नसून शुभ कार्यांसाठी विराम आणि साधनेसाठी विशेष काळ मानला जातो. हा महिना आत्मपरीक्षण, ईश्वरभक्ती, संयम, दान यासाठी दिलेला विशेष काळ आहे. या महिन्यात केलेल्या गोष्टींचे फळ काय मिळते? तर जपतपाने मानसिक शांती मिळते, दानने पुण्यवृद्धी होते, उपवास आत्मसंयम वाढवतं, गीता वाचन ज्ञान आणि सकारात्मकता वाढवतं, विष्णुभक्ती कुटुंबात सुख शांती आणतं, अन्नदान पितृ आणि देवकृपा मिळवण्यासाठी योग्य असतं. आता अधिक मासाशी संबंधित काही श्रद्धा आपण जाणून घेऊया. लोकमान्य श्रद्धेनुसार या महिन्यात केलेली प्रार्थना लवकर फलदायी होते, अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील तणाव कमी होतो, आध्यात्मिक प्रगती वाढते. अधिक मासात कोणत्या देवीदेवतांची पूजा विशेष मानली जाते? तर भगवान विष्णू, भगवान कृष्ण, भगवान राम, तुळशी माता यांची पूजा विशेष फलदायी मानली जाते. तर याचा निष्कर्ष काय? अधिक मास हा वाईट किंवा अशुभ महिना नसून आत्मिक उन्नतीसाठी दिलेला अत्यंत पवित्र काळ आहे. मलमास म्हणून दुर्लक्षित झालेला हा महिना भगवान विष्णूंची पुरुषोत्तम मास म्हणून श्रेष्ठत्व दिल्यामुळे सनातन धर्मात विशेष पूजनीय मानला जातो. आणि हा महिना म्हणजे भक्ती, साधना, संयम, दान, आत्मशुद्धी यांचा उत्सव मानला जातो. तर मित्रांनो, पुरुषोत्तम मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या जीवनाला थांबवून स्वतःकडे पाहण्याची संधी देणारा पवित्र काळ आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण पैसा, काम, जबाबदाऱ्या आणि इच्छांच्या मागे इतके धावत असतो की स्वतःच्या मनाशी बोलायलाही वेळ मिळत नाही. आणि म्हणूनच सनातन धर्माने हा विशेष महिना दिला आहे, भक्तीसाठी, साधनेसाठी, आत्मशुद्धीसाठी आणि ईश्वराशी नाते अधिक दृढ करण्यासाठी. पुराणांमध्ये सांगितले जाते की ज्याला सगळ्यांनी मलमास म्हणून नकारले त्यालाच भगवान विष्णूंनी स्वतःचे नाव दिले.
यामागे खूप मोठा संदेश दडलेला आहे. ज्याला जग कमी समजतं त्यालाही ईश्वर सर्वोच्च स्थान देऊ शकतो. या महिन्यात केलेला छोटासा जप, छोटीशी प्रार्थना, एखाद्याला दिलेला अन्नाचा घास, केलेले दान, वाचलेली गीता, लावलेला दिवा हे सर्व अनेक पटीने पुण्य देतं असं मानलं जातं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्री कृष्ण. जय पुरुषोत्तम मास.